सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% पर्यंत कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई आजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण। जीवे मारण्याच्या प्रयत्नातील आरोपीला जामीन, सरकारी पक्षाचा जोरदार विरोध फेटाळला। इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला कोल्हापूर खंडपीठानं काही अटी आणि शर्तींसह जामीन मंजूर केलाय। सरकारी पक्षानं जामिनाला कडाडून विरोध केला होता, मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आरोपीच्या बाजूनं निर्णय दिला। 23 जून 2026 रोजी इचलकरंजीतल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचगंगा साखर कारखाना परिसरात रावजी कोंडकर यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशानं प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी धनंजय उर्फ आप्पा कळणे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 109 सह इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात काही दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। त्यानंतर आरोपीच्या वतीनं प्रथम मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात जामिनासाठी अर्ज करण्यात आला। पुढे मेहरबान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश इचलकरंजी न्यायालयातही जामीन अर्ज दाखल करण्यात आला। सुनावणी दरम्यान सरकारी पक्षानं आरोपी विरोधातील गुन्हा गंभीर असून यापूर्वीही त्याच्यावर अशाच प्रकारचा जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल असल्याचं सांगत जामिनाला तीव्र विरोध केला। आरोपी बाहेर आल्यास साक्षीदारांवर दबाव आणण्याची आणि पुन्हा गुन्हा करण्याची शक्यता असल्याचा युक्तिवादही करण्यात आला। मात्र आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट संतोष राजेंद्र माने यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करत आरोपी गेल्या वर्षभरापासून कारागृहात असून त्याचे आई-वडील वृद्ध आहेत, तसंच त्याची मानसिक स्थिती आणि इतर बाबी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिल्या। दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी इचलकरंजी येथील पंचगंगा साखर कारखाना परिसरातील संदेश बार येथे रावजी कोंडेकर यांना संशयित आरोपी धनंजय उर्फ आप्पा कळणे यांनी चाकू भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। त्या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे त्यांच्या विरुद्ध 307 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। संबंधित आरोपीच्या वतीने जेव्हा आम्ही इचलकरंजी जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला, त्यावेळेला गुन्ह्याचे स्वरूप व त्याचा सिरियसनेस बघता माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश इचलकरंजी यांनी सदरचा जामीन अर्ज नामंजूर केला होता। त्यानंतर संबंधित आरोपीच्या वतीने आम्ही कोल्हापूर खंडपीठ येथे जामीन अर्ज दाखल केला। संबंधित जामीन अर्जावर सुनावणी करताना मागील 1 वर्षापासून आरोपी हा जेलमध्ये आहे आणि त्याची विकृत मानसिक अवस्था असल्याकारणाने आणि पूर्ण त्याचे कुटुंब त्याच्यावर निर्भर असल्याकारणाने त्याला जामीन मंजूर व्हावा या युक्तिवादाला ग्राह्य धरून संबंधित न्यायमूर्ती कोल्हापूर खंडपीठ यांनी त्याचा जामीन अर्ज मंजूर केला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोल्हापूर खंडपीठानं काही अटी आणि शर्ती घालत आरोपी धनंजय उर्फ आप्पा कळणे याला जामीन मंजूर केला।